राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. माहिती अधिकार कायदा 2005 हा भारत सरकारचा एक महत्त्वपूर्ण कायदा आहे, जो 12 ऑक्टोबर 2005 पासून पूर्णपणे लागू झाला. या कायद्याने देशातील नागरिकांना सरकारी विभागाकडून माहिती मिळवण्याचा व कागदपत्रांची तपासणी करण्याचा आणि त्यांच्या प्रमाणित प्रती घेण्याचा अधिकार मिळतो, ज्यामुळे प्रशासनात पारदर्शकता व जबाबदारी वाढते. परंतु यापूर्वी माहिती अधिकारात माहिती मागणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचे खून झालेत, तसेच गंभीर स्वरूपाचे हल्ले झाल्याच्या देखील घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. अशाच प्रकारची एक घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागातील कोठेबुद्रुक गावात घडली आहे. पठार भागातील कोठेबुद्रुक गावातील श्री खंडेरायाची पहिलीच यात्रा भरली जाते. मात्र या यात्रेला मुंबईहून आलेल्या ग्रामस्थ तरुणाने यापूर्वी ग्रामपंचायतीकडे माहिती अधिकारात अर्ज केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मागवला गेला होता. या कारणातून गावचे सरपंच व त्यांचे भाऊ यांच्याकडून या तरुणास बेदम मारहाण करत गावच्या यात्रा उत्सवाला गालबोट लावल्याची खळबळजनक घटना रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 सुमारास घडली आहे. कोठेबुद्रुक गावातील तरुण संदेश हौशीराम डोफे नोकरी व्यवसाय निमित्ताने मुंबई येथे वास्तव्यास आहे. सन 2025 मध्ये डिसेंबर महिन्यात गावातील विकास कामांसंदर्भात ग्रामपंचायत कोठेबुद्रुक यांना माहिती अधिकारात अर्ज केला गेला होता. परंतु ग्रामपंचायतीने उडाउडीचे उत्तर देत माहिती देण्यास टाळाटाळ केली गेली असून नागरिकांच्या अधिकाराची पायमल्ली केली गेली आहे. गावचे ग्रामदैवताची यात्रा असल्याने सदर तरुण श्री खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेला. दर्शन घेऊन मंदिराच्या पायऱ्या उतरत असताना गावचे सरपंच व त्यांचे भाऊ यांनी तू माहिती अधिकारात अर्ज देतो, तुला माज आला आहे, आज उतरवता असे म्हणत तर शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या मारहाणीत तरुणाचे अंगावरील कपडे फाटले तर त्यात त्यांचे मोबाईल नुकसान झाले असून गळ्यातील सोन्याची चेन गहाळ झाली आहे. गावच्या सरपंचाने यात्रेत विघ्न आणल्याने व हा सर्व मारहाणीचा प्रकार ग्रामदैवत मंदिराच्या समोर झाल्याने गावात सरपंचांनी दहशतीचे वातावरण निर्माण केल्याने गावातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी संदेश डोफे यास जीविताचा धोका असून सरपंच आशिष शिवाजी वाकळे व आकाश शिवाजी वाकळे यांच्या विरुद्ध घारगाव पोलिसांत तक्रार नोंदवली असून या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करतायत. सकाळी यात्रेनिमित्त गावात आलो होतो. 9 वाजता मी गावात पोचलो होतो. त्यानिमित्त मांडव जायचा कार्यक्रम चालू होता आणि तो व्यवस्थित चालू होता आणि एकदम मजेत एन्जॉयबल झाला. त्याच्यानंतर मग सगळे गेले आणि मी एकटा सापडलो होतो त्यांना. आणि त्याच्यानंतर ते त्यांचा बंधू सरपंचाचा जो बंधू आशिष वाकळे ना, शिवाजी वाकळे त्यांचे बंधू जे आहेत आकाश वाकळे, ते माझ्याकडे आले असं असं आहे. मग त्यांनी काय दगड घेतला, मला लाथबुक्क्याने मारहाण केली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी त्यांना काही रिप्लाय दिला नाही, मी त्याला हात उचलला नाही. त्यानंतर आशिष शिवाजी वाकळे पण आले, जे सध्याचे सरपंच आहेत. म्हणजे सरपंचांनी वाद मिटवायचा का गावात वाढवायचा याच्या अगोदर पण त्यांनी वाद वाढवलेले आहेत, हे सगळं गावांना माहिती आहे. पण त्याच्यानंतर मी 30 तारखेला त्यांनी मला बोलून पण दिलं नाही. त्याच्यानंतर मग त्यांनी 30 तारखेला डिसेंबरला RTI टाकला होता. त्याच्यामध्ये सर्व 15 ऑगस्ट निधी किती आला, बँक स्टेटमेंट, त्याला मला कुठेतरी भ्रष्टाचार दिसला. फॉर एक्झाम्पल काय आलं, ROचं फिल्टरचं पाणी आहे, ते पहिले जे शिपाई होते सूर्यवंशी, तोपर्यंत त्या फिल्टरचा जे निधी होता तो व्यवस्थित चालू होता. पण ग्रामसेवकाचं पण स्टेटमेंट आहे की मला 5 वर्ष किंवा 3 वर्ष झाले त्या निधीचे पैसे भेटले नाही. फॉर एक्झाम्पल निधीचे पैसे भेटले नाही, म्हणजे जातात कुठं, मग मला थोडा डाऊट आला. त्याच्यामुळे मी आणि याच्या अगोदर पण मी जनजागृती करून लोकांना जागरूक करायचं काम केलं. पण लोक तोंडावर येत नाही म्हणून लोक काय बोलत नाही. पण लोक शहाणे आहेत, पण ते बोलत नाही, प्रॉब्लेम असा आहे. त्याच्यानंतर मग मी ते RTI टाकला आणि मला काल पोस्टमॅनचा कॉल आला, तुमचा RTI फॉर्म रिजेक्ट झाला. ठीक आहे, फॉर्म रिजेक्ट झाला, मला मान्य आहे का फॉर्मॅटमध्ये चुकी असू शकतात. पण मला हे म्हणायचं आहे, मग 1 ते 30 तारखे ते जानेवारी 30 डिसेंबर ते 30 जानेवारीमध्ये झोपले होते का? मग यांनी पहिले मला का सांगितलं नाही की RTI टाकला.
हरकत नाही, त्यांनी त्यांच्या रस्त्याने प्रोसेस केली, मी उद्या त्यांचा परत तो जो RTI परत टाकेल, अडचण नाही. पण त्यांनी जे आज फिजिकल व्हायलन्स केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि मी आता ॲडमिट पण होणार आहे, असं मी रिपोर्ट दिला आहे पोलीस स्टेशनला आणि कंप्लेंट पण केलेली आहे. तर उद्या काय मला मारहाण झाली, माझ्या जीवाला धोका झाला, त्याचा सर्वस्व जबाबदार सरपंच आशिष वाकळे असेल आणि आकाश शिवाजी वाकळे असेल. मी व्हॉट्सअप ग्रुपला जनजागृती करत असतो आणि मी ग्रामपंचायतीचं नाव घेऊन करत असतो. मी कोणाचं पर्सनली नाव घेऊन करत नाही, कारण मी विचारावं चालतो पर्सनल कोणाला मी टार्गेट करत नाही, कारण ग्रामपंचायत आमची पण आहे, आमचा पण अधिकार आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही पद घेतलं, कोणी काय बोलायचं नाही, आम्ही आमच्या पद्धतीने कारभार हाकणार. पण असं नाही चालत ना. युवा पिढी मग असंच जर झालं तर पुढचा विकास कसा होणार? आपण पुढच्या पिढीला काय विकास देणार आहोत? 5 वर्ष झाले यांचा काही निधी नाही, याला ना ग्रामसभा नीट करता आली, यांच्या ज्याने 40 माणसं जमा होत नाही. मग मला हे म्हणायचं मग तुमच्या ज्याने नाही होतं तुम्ही विकास कसा केला? असं झालं. मग त्यावेळेस मी RTI टाकला होता. तर RTI 30 तारखेला टाकला, तर काल मला फोन आला आहे की तुमचा RTI रिजेक्ट झाला आहे, फॉर्म रिजेक्ट, तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये मला RTI परत करा. त्या अगोदर झोपले होते काही. मी RTI टाकला होता, त्याच्यानंतर मला एवढीच कॅपॅसिटी की याच्यामध्ये कुठंतरी भ्रष्टाचार असू शकतो. पण मी जोपर्यंत मला माहिती भेटत नाही तोपर्यंत मी बोलू शकत नाही. तर मी माहिती टाकल्यामुळं जर एखाद्या तरुण माणसाला किंवा प्रोफेशनल माणूस आहे ज्याला म्हणजे नाही झालं तर त्याला काही फरक नाही, पण एकाने कोणतरी आवाज उठवला आणि त्याच्यानंतर हे मनमानी कारभार करून जर मारहाण करत असेल युवा पिढीला, तर मग पुढच्या माणसांनी पण त्याचं पण संरक्षण डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे पोलीस प्रशासन याची दखल घेऊन BDOनी तत्काळ काळजी करून समस्त जी ग्रामपंचायत कमिटी आहे किंवा सदस्य आहे त्यांच्याशी जो पण भ्रष्टाचार झाला असेल तर त्याच्यावर कारवाई करावी. आणि परत उद्या RTI टाकतो, त्याची माहिती परत RTIचं जे त्यांनी फॉर्म दिला त्या पद्धतीने मी टाकतो. पण BDOनी तत्काळ यांचा निलंबित करून आहे ना यांच्यावर कारवाई करावी. उद्या माझ्या जीवाला धोका झाला तर त्याचं सर्व हे याच्यावर डिपेंड राहील, सरपंचावर डिपेंड राहील. TVS मोटरचे अधिकृत विक्रेते शिवशंभू TVS एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या TVS कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू TVS एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू TVS एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. TVS कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध, तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड, शिवशंभू एंटरप्राइजेस, बिल्डिंग बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील, मोबाईल नंबर 98 60 55 41 51 व 77 98 91 09 91. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.